तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये येणाऱ्या सर्वच भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि त्या कारणास्तव आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण हा सुपर क्लास अतिशय महत्त्वाचा आपल्या सर्वांसाठी होणार असल्या कारणास्तव। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांची एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला काय करायचं आहे, या चॅनलला लगेचच्या लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जर नसेल केले तर काय होईल, सबस्क्राइब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल ना, आपले या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल। त्या कारणास्तव सबस्क्राइब करणे गरजेचे असते। तसेच विद्यार्थ्यांनो, थोडंसं प्रोत्साहन तुमच्यातर्फे मला दाखवण्यासाठी काय करायचं आहे, या सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे। एक लाईक केल्याशिवाय आपल्याला जायचंच नाही। चला सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर की रक्ताला लाल रंग प्रामुख्याने कशामुळे मिळतो ते विचारलेलं आहे। जो रक्त असतो त्याला लाल रंग कशामुळे प्राप्त होत असतो? ऑप्शनमध्ये आहे ऑक्सिजन, लोह, वरील दोन्ही किंवा प्रथिने। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। लोह तसेच ऑक्सिजन या दोन कारणास्तव जे रक्ताचा रंग असतो तो लाल होत असतो। कव्हर करूया दुसरा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला सांगायचं आहे। चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे, सर्वांना माहितीच असेल। तर कोणासाठी आहे? वाघांसाठी, मोरांसाठी, सिंहासाठी किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी एक योग्य राहणार आहे। वाघांसाठी जे आहे या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। तर कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणती कार्य संसद पार पाडते ते विचारलेलं आहे। संसद कोणकोणती कार्य पार पाडत असते? ऑप्शनमध्ये आहे कायदा करणे, संविधान सुधारणा करणे, तसेच संघर्ष मिटवणे। तर ऑप्शन क्रमांक किती? 4 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे संघर्ष मिटवणे, तसेच संविधान सुधारणा करणे, तसेच कायदे करणे, हे सर्व कामे जे आहे भारतीय संसद पार पाडत असते। कव्हर करूया पुढचा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, कोणतेही विधेयक संसदेमध्ये किती वेळा वाचन केले जाते? नवीन विधेयक जर आले तर संसदेमध्ये त्याचे एकूण किती वेळेस वाचन होत असते? 3 वेळा, 2 वेळा, 1 वेळा किंवा 4 वेळा? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच 3 वेळा जे आहे कोणत्याही विधेयकाचे संसदेमध्ये वाचन केले जात असते। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न असा आहे, संसर्गजन्य रोगाचा जो प्रसार आहे विद्यार्थ्यांनो, तो मुख्यत्वे कोणत्या कारणास्तव किंवा कशामुळे होतो ते विचारलेलं आहे। कशाचा? तर संसर्गजन्य जे रोग असतात त्यांचा। तर ऑप्शनमध्ये आहे पाणी, हवा, वरील दोन्ही किंवा परिसर। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो। हवा तसेच पाणी या दोन्हीही कारणास्तव संसर्गजन्य रोगाचा प्रसार होताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो। तर घेऊया 5वा क्वेश्चन्स काय आहे ते। आपली संसद हे संसदेवरील सर्वात महत्त्वाचे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? आपली संसद हे जे महत्त्वाचे पुस्तक आहे ते सुभाष कश्यप, अंकित कश्यप, प्रदीप कश्यप किंवा संदीप कश्यप? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। सुभाष कश्यप यांनी जे आहे आपली संसद हे पुस्तक लिहिलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया 6वा प्रश्न, जो की आहे, बहुमत मिळालेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्याचे जे आमंत्रण आहे किंवा निमंत्रण आहे तो कोण देत असतो बहुमत प्राप्त झालेल्या पक्षांना? तर राष्ट्रपती, राज्यपाल, सरन्यायाधीश किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 म्हणजेच राष्ट्रपती हा जो व्यक्ती असतो बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाला या ठिकाणी सरकार स्थापन करण्याचे एक आमंत्रण देत असतो। कव्हर करूया 7वा प्रश्न, जो की आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणती नोट चालत नाही? सर्वांना याचं उत्तर येत असेल तर ही पण आपण कव्हर करूया। कोणती नोट चालत नाही? ऑप्शनमध्ये आहेत 2000 रुपयाची, 100 रुपयाची, 500 रुपयाची किंवा या ठिकाणी 1000 रुपयाची। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। 1000 रुपयाची जी नोट आहे भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या बंद असलेली आपल्या सर्वांना दिसून येते व इतर ते तिन्ही आहे ते चालू असलेले दिसून येतात। तर प्रश्न 8वा कव्हर करूया। दाभोळ वीज प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाभोळ वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाभोळ वीज प्रकल्प स्थित असलेला विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना दिसून येतो। तर घेऊया पुढचा प्रश्न, जो की आहे 9व्या क्रमांकाचा।
राष्ट्रचिन्ह खाली कोणते वाक्य मुद्रित केलेले असते? राष्ट्रचिन्ह ज्या ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी कोणते वाक्य हे मुद्रित केलेले असते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे? वंदे मातरम, सत्यमेव जयते, जनगणमन किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 2 सत्यमेव जयते हे जे ब्रीदवाक्य आहे राष्ट्रचिन्हाखाली मुद्रित केलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते किंवा दिसून येते. कव्हर करूया 10वा प्रश्न जो की आहे या ठिकाणी बुद्धिवादाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? बुद्धिवादाचे जनक गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक किंवा पंडित नेहरू. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. गोपाळ गणेश आगरकर यांना कशाचे? बुद्धिवादाचे जनक म्हणताना आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात. तर घेऊया 11वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी की शरीरातील साखरेचे प्रमाण जे आहे नियंत्रित करणारे अवयव आपल्याला सांगायचं आहे. साखरेचे नियंत्रण करणारे अवयव कोणते आहे? मूत्रपिंड, यकृत, मेंदू किंवा स्वादुपिंड. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. स्वादुपिंड हा जो अवयव आहे शरीरातील साखरेचे नियंत्रण करणारा एक आपल्याला दिसून येतो. कव्हर करूया 12वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इंद्राची नगरी म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. इंद्राची नगरी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर येत असेल उत्तर तर सांगा बरं लगेच. तर ऑप्शनमध्ये आहेत विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी अमरावती, जालना, नांदेड किंवा अहमदनगर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य. 1 मिनिट माफ करा. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. अमरावतीला जे आहे इंद्राची नगरी असे संबोधले जात असते. घेऊया 13वा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो. लॉर्ड कॅनिंग हा जो व्यक्ती आहे भारताचा कितवा व्हाईसरॉय बनलेला होता ते विचारलेलं आहे. लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती दुसरा, पहिला, तिसरा किंवा चौथा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. पहिल्या क्रमांकाचा जो या ठिकाणी व्हाईसरॉय आहे तो लॉर्ड कॅनिंग हा असलेला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो पाहावयास मिळतो. तर कव्हर करूया 14वा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? व्यक्ती आहेत, समाजसुधारक आहेत विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी. तर वीरभूमी, राजघाट, चैत्यभूमी, शांतीवन. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राजघाट असे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नाव ठेवलेले आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया आपण 15वा प्रश्न. मूलभूत हक्कांवर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते ते आपल्याला सांगायचं आहे. मूलभूत हक्कावर गदा आल्यास तर दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय. दिवाणी न्यायालय जिल्हास्तरीय असते, फौजदारी जिल्हास्तरीय असते, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये कशावर गदा आल्यास? मूलभूत हक्कांवर गदा आल्यास त्या ठिकाणी आपल्याला दाद मागता येत असते. तर कव्हर करूया 16वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर संविधानातील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राष्ट्रातून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेली आहेत? आफ्रिका, आयर्लंड, कॅनडा किंवा अमेरिका. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर किती? 2 योग्य आहे. आयर्लंड या देशाकडून संविधानामध्ये आपल्या काय मार्गदर्शक तत्वे ही स्वीकारण्यात आलेली आहेत किंवा घेण्यात आलेली आहेत. तर कव्हर करूया 17वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर बीजांडकोश ही जी ग्रंथी असते खालीलपैकी कोणामध्ये आढळते? बीजांडकोश ही ग्रंथी ट्रान्सजेंडर स्त्रिया, पुरुष किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. स्त्रियांमध्ये जे आहे कोणती? तर बीजांडकोश ही ग्रंथी आपल्याला आढळते किंवा दिसून येते. तर घेऊया 18वा प्रश्न काय आहे ते पाहूया. या ठिकाणी प्रथम राष्ट्रध्वज कोणत्या विदेशी व्यक्तीने फडकवला होता? विचारलेलं आहे की विदेशी व्यक्ती कोणते होते ज्यांनी प्रथम राष्ट्रध्वज आपला फडकवला होता? पंडित नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड डलहौसी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. लॉर्ड माउंटबॅटन यांनी जे आहे प्रथम राष्ट्रध्वज फडकवला होता जे की विदेशी व्यक्ती होते. तर घेऊया 19वा प्रश्न जो की आहे आपल्यासमोर संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो ते आपल्याला सांगायचं आहे. संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये विचारलेलं आहे राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व. तर किती? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान, मंत्रिमंडळ तसेच राष्ट्रपती या सर्वांचा समावेश संघराज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. क्वेश्चन्स 20वा कव्हर करूया जो की आहे संघराज्याचा मॉडेल असे कोणत्या देशाला म्हणतात ते सांगायचं आहे. आता या ठिकाणी संघराज्याचा मॉडेल असे कोणत्या देशाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो. 1 मिनिट चला. ऑप्शनमध्ये आहे अमेरिका, फ्रान्स, जापान किंवा ऑस्ट्रेलिया.
तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या देशाला जे आहे संघराज्याचा मॉडेल असे म्हटले जात असते. घेऊया 21वा प्रश्न, जो की आहे विद्यार्थ्यांनो, अंबरनाथ हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते? अंबरनाथ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात येते? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर किंवा झारखंड. तर ऑप्शन क्रमांक किती? तर 3 योग्य आहे. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये कोणते अंबरनाथ हे तीर्थक्षेत्र स्थित असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना पाहावयास मिळते. कव्हर करूया 22वा प्रश्न, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? सत्यमेव जयते प्रत्येक ठिकाणी आपण पाहत असतो, तर ते कोणत्या भाषेत लिहिलेले आहे? संस्कृत, मराठी, देवनागरी किंवा हिंदी. तर ऑप्शन क्रमांक किती? 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. देवनागरी भाषेमध्ये कोणते? तर सत्यमेव जयते हे जे ब्रीदवाक्य आहे ते लिहिलेले असते, लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन्स 23वा कव्हर करूया, जो की आहे विद्यार्थ्यांनो, नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव आपल्याला विचारलेलं आहे. नवीन संसदेला 3 दरवाजे आहेत, तर त्याचे नाव आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शनमध्ये आहे ज्ञान दरवाजा, कर्म दरवाजा, शक्ती दरवाजा किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 म्हणजेच विद्यार्थ्यांनो शक्ती दरवाजा, कर्म दरवाजा, ज्ञान दरवाजा हे तिन्ही दरवाजाचे नाव आपल्या नव्या संसदेचे ठेवण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. क्वेश्चन्स 24वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले सर्वप्रथम जे वृत्तपत्र होते ते कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे. त्यांनी बरेच वृत्तपत्र सुरू केलेले आहेत, तर सर्वात प्रथम कोणते वृत्तपत्र त्यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेले होते? मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुरू केलेल्या सर्व वृत्तपत्रापैकी प्रथम क्रमांकाचे असलेले दिसून येते. क्वेश्चन्स 25वा कव्हर करूया, तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ते विचारलेलं आहे. कोणत्या राज्यातून गुजरात राज्यात जाते? ऑप्शनमध्ये आहे नंदुरबार, गोंदिया, सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली. तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार या जिल्ह्यातून तापी नदी कोणत्या? तर गुजरात राज्यामध्ये प्रवेश करताना आपल्या सर्वांना दिसून येते. क्वेश्चन्स 26वा कव्हर करूया, या ठिकाणी अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे? काय काय आपल्याला विचारलेलं आहे? अभयारण्याची संख्या क्षेत्रफळ कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र, गुजरात, बिहार किंवा हरियाणा. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अभयारण्याची संख्या तसेच क्षेत्रफळ हे सर्वात जास्त असलेले विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना माहीत असावे की आहे असे. कव्हर करूया 27वा प्रश्न, एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? कोणते? एसाजी कंक जलाशयाचे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव ठेवण्यात आलेले आहे? पानशेत धरण, वरसगाव धरण, भाटगड धरण किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती योग्य राहणार आहे? तर 3 योग्य राहणार आहे. भाटगड धरण असे भाटगड धरणाच्या जलाशयाचे नाव जे आहे एसाजी कंक जलाशय असे ठेवण्यात आलेले आपल्या सर्वांना दिसून येते. क्वेश्चन्स 28वा कव्हर करूया, कुंभमेळा दर किती वर्षांनी भरला जातो किंवा भरवला जात असतो ते विचारलेलं आहे. कुंभमेळा दर किती वर्षांनी भरतो? 14 वर्षांनी, 13 वर्षांनी, 12 वर्षांनी किंवा 16 वर्षांनी. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तर 12 वर्षांनी कुंभमेळा हा भरवला जात असतो. तर करूया 29वा प्रश्न, जो की आहे कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भरतो? आता कुंभमेळा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे, एक शहर आहे ज्यामध्ये भरतो, तर कोणतं आहे? नागपूर, नाशिक, हिंगोली किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्यासमोर नांदेड. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये दर 12 वर्षांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा भरवला जात असतो. तर कव्हर करूया 30वा प्रश्न, जो की आहे आपल्यासमोर या ठिकाणी भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते होते? जे वर्तमानपत्र सर्वप्रथम प्रकाशित झालेले आहे तर मुंबई समाचार, द बेंगॉल गॅझेट, वरील नाही किंवा अमृत बाजार पत्रिका. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. द बेंगॉल गॅझेट हे वृत्तपत्र जे आहे ते भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे वृत्तपत्र ठरलेले आहे जे की प्रकाशित झालेले आहे. आता सुप्रकाशला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो? एक लाईक करायचं आहे, कारण लाईक करण्याची वेळ आलेली आहे. त्या कारणास्तव सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे. आतापर्यंत तुम्ही सुप्रकाश पाहिला म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांनो खूपच चिकाटीचे विद्यार्थी ठरवू शकता. त्या कारणास्तव तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. का करायचं आहे? तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करसाल ना या चॅनलला, तर पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त
प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब व सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते, तर लगेच करून घ्यायचं आहे. तर मिळतोय कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.